शेजारील गावातून मुलीला भेटण्यासाठी आला आणि घराच्या अंगणातच 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. वडील आणि भाऊ येताच पळाला. भेटण्यासाठी आला आणि घराच्या अंगणातच 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय नराधम तरुणाने अत्याचार करून तिचे सर्वस्व लुटल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड तालुक्यात रात्री घडला. हा गंभीर प्रकार पीडित मुलीचे वडील व भावाला लक्षात घेताच त्यांनी धाव घेतली. मात्र नराधम तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात भोंदूकडून महिला अत्याचाराचे अनेक प्रकरण उघडकीस होत असताना आता वाशिम जिल्ह्यात तरुणाने अल्पवयीन मुलीवर तिच्याच घराच्या अंगणात अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील खानापूर गावात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना 28 मार्चच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. शेजारील गावातील 19 वर्षीय तरुण 28 मार्चच्या रात्री पीडित मुलीला भेटण्यासाठी खानापूर येथे आला होता. रात्री 11 वाजताच्या सुमारास मुलीचे वडील आणि भाऊ झोपेतून जागे झाले असता त्यांना मुलगी खोलीत दिसली नाही. संशय आल्याने त्यांनी घराच्या परिसरात शोध घेतला. घराच्या अंगणातच मुलगी आणि तो तरुण आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. वडिलांनी आरडाओरडा करताच तो तरुण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. पसार झालेला तरुण ओळखीचा असून तो केवळ भेटीसाठी आला होता. मात्र त्याने बळजबरीने अत्याचार केल्याचे पीडित मुलीने वडिलांना सांगितले. हे ऐकताच वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. हादरलेल्या वडिलांनी तात्काळ कारंजा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पथके रवाना केली आणि आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. कारंजा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.